अहो रामकृष्णाजीची शरीर जर आमच्या शरीरासारखी हस्तपादादी अवयवाना आहेत तर ती पंचमहाभूताची कार्य नाहीत असे कसे म्हणतात? म्हणजे थोडक्यात काय, पंचमहाभूताचे कार्यच आहे. रामकृष्णाची शरीरे आमच्या शरीरासारखी हातापायाचे अवयवादी आहेत ना, तर ती पंचमहाभूताचे कार्य नाही ना असं कसं काय म्हणतात तुम्ही? हे पंचमहाभूताचे कार्यच आहे ना. शिवाय शंकराचार्यांनी जे भाष्य केलंय त्याची जी आनंदगिरीची म्हणून टीका आहे त्याने मांडुक्य भाष्याचे टीकेत रामकृष्णांची शरीरे भूतकार्य आहेत असे म्हटले आहे. अधोरेखाकडे संदर्भ द्या. भाष्यकाराच्या टीकाकार आनंदगिरी म्हणून आहे टीकाकार आहे, त्याने मांडुक्य भाषेच्या टीकेत रामकृष्णाची शरीरे भूतकार्य आहेत असे म्हटले आहे ना. आणि जेवढे म्हणून शरीर आहे याचं कारण कोण? पण पुण्यामुळेच कुठलं शरीर मिळणार हे ठरत असताना पाप केलं तर खालचे शरीर, पाप पुण्य बरोबर असेल तर तुम्हाला हे, आणि पुण्य जास्त असेल तर देव. तर शरीर कुठलंही म्हणा ते पाप पुण्याने बनलेलं असतं. शरीर म्हटलं पाप, मग ते देवाचं शरीर असणं तर किडमुंगीचं शरीर. शरीर म्हटलं की ते पाप पुण्यानेच बनतं. म्हणून जेवढे म्हणून शरीर आहे तेवढे पुण्य पापाचे असते व त्या शरीरधारीस त्याच्या पुण्य पापानुसार सुख दुःखादी अवश्य भोगावे लागते. शरीरधारी असेल तर त्याच्या पाप पुण्यानुसारच काय करावं लागेल, सर्व सुख दुःखादी भोगावे लागते. या नियमाने रामकृष्णाधिका नाही सुख दुःख झाले होते की नाही झालं. लक्ष्मण शक्तीच्या वेळेला संवाद तुम्ही ऐकलेत की नाही? ऐकलेत की नाही? लक्ष्मणला शक्ती लागली तेव्हा राम व्याकुळ झाला की नाही? हनुमंताची प्रार्थना केली की नाही? हे ना, हनुमंता तुझ्याशिवाय कोणीच कार्य करू. त्यावेळेला कथाकार किती आवेशात होऊन बोलतात की नाही? हे ना. तर तेव्हा या नियमाने रामकृष्णाधिका नाही सुख दुःखे झाल्याचे पुराणात वर्णन आहे. रावणाने, ते मी सांगितलं ते, रावणाने सीता चोरून नेली तेव्हा रामात दुःख झाले की नाही झाले? झाले. अभिमन्यू मेला तेव्हा अर्जुनाचं दुःख झालं, कृष्णाला दुःख झालं नाही का? कृष्णात दुःख झाले. देवादिकांनी तेव्हा स्तुती केली तेव्हा रामकृष्णाचं सुख झाले का नाही झालं? झालं. असे असतात त्यांची शरीरे पुण्य पापाच्या अधीन नाही असं कसं काय म्हणतात? आता तुम्हाला म्हणत काय काय खरं ते कळतच नाही. एकदा असं बोलतात, एकदा तसं बोलतात. संवाद आहे, चर्चा चालली आहे, वाद आहे. एक शिष्य आहे आणि एक मध्यस्थ आहे. ते वाद करतात. शिष्य समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. काय शिष्याने काय सांगितलं? जीवाचे शरीर पुण्य पापाची नाही, देवाची नाही. जीवाचे शरीर पंचमहाभूताचे कार्य, देवाचे नाही. जीवानं अविद्येने आत्माच्या ठिकाणी अहंभाव होतो, देवाला नाही. जीवा आचार्य उपदेशाने अध्याय निवृत्ती करून घ्यायची आहे, देवाला करावी लागत नाही. मध्यस्थाने काय सांगितलं? काही बोला तुम्ही. रामकृष्ण ही नामरूप बाजू शरीरे आहेत की नाही? आहे. त्यांचे अवयव आहे की नाही?
सावयव झाले, आकार झाले, त्यांना सुख दुःख झाली, त्यांना शरीर प्राप्ती कशाने होणार? पाप पुण्याशिवाय थोडीच शरीर प्राप्त होतं काय? पाप पुण्याशिवाय शरीर प्राप्त होऊ शकत नाही. रामकृष्णांना दुःख झालं का नाही झालं होतं एवढं सांगा. झालं होतं. मग त्यांना सुख झालं होतं की नव्हतं झालं होतं? झालं होतं. तुम्ही तुमच्या तोंडाने कबूल करता ना. मध्यस्थ म्हणाला, शिष्य म्हणाला आपण जे म्हणतो ना हे ना तसे कोणाचंही वागणे साहजिक आहे. काय आपण जे काय म्हणताय ना ते सगळं तसं कोणालाही वागणं शक्य आहे. पुढे काय पण आहे ना, पुढे काय आपण जसं म्हणता तसं ते बरोबर आहे असं कुणालाही वाटेल. पण माझंही ऐका ना थोडं, पण ते खरं नाही. कारण ज्या वेळेला सृष्टीचा आरंभ होतो त्यावेळेला पूर्वसृष्टीतील सर्व जीवांच्या सर्व कर्मांच्या झोपेप्रमाणे समष्टी अविद्येत लय झालेला असतो. ती जीवांची कर्मे आपले फल सुखदुःखे देण्यास उन्मुख असतात, म्हणजे तयार होतात. त्यावेळेला ईश्वर जो आप्तकाम आहे, आप्तकाम जो ईश्वर आहे तो जीवाच्या प्रत्येक जीवाच्या कर्माप्रमाणे त्यांना सुख दुःख भोग देण्यास योग्य अशा प्रकारची सृष्टी उत्पन्न करण्याचा संकल्प होऊन तो सृष्टी उत्पन्न करतो. त्यावेळेस त्या ईश्वराचं नाव काय होतं? हे समजलं का? एवढं समजलं का? काय होतंय? पहिलं काय, तुम्ही जे म्हणतायत ना रामाधिकाचे शरीर आहे पंचमहाभूतापासून बनलेली आहे, पाप पुण्यापासून बनलेली आहे, कोणालाही वाटणं बरोबर आहे, सावयव आहे. पण ते खरे नाही. ज्यावेळेला सृष्टीचा आरंभ होतो पूर्वसृष्टीत सर्व जीवांच्या सर्व कर्माच्या झोपेप्रमाणे समष्टी अविद्येमध्ये लय झाले. ज्यावेळेला सृष्टी होते ती जीवाची कर्मे आपले फल देण्यास उन्मुख म्हणजे तयार होतात. त्यावेळेला आपलं काम जो ईश्वर आहे तो जीवाच्या कर्माप्रमाणे त्यांना सुख दुःख भोग देण्यास योग्य अशा प्रकारची सृष्टी संबंध लोक समाज पशु प्राणी निर्माण करण्याचा संकल्प होऊन ती सृष्टी उत्पन्न करतो. जो सृष्टी उत्पन्न करणार आहे त्याचं नाव काय? ब्रह्मदेव. जो सृष्टी उत्पन्न करतो त्याचं नाव काय? ब्रह्मदेव असे नाव प्राप्त होते. सृष्टी उत्पन्न केल्यावर त्याच ईश्वराला त्या सृष्टीचं पालन करावं लागेल का नाही लागेल? काय सृष्टी उत्पन्न केल्यावर त्या ईश्वरास जगत पालन करण्याचा संकल्प उत्पन्न होतो. त्याच नाव काय होतं? मग जगत पालन, जगताचे पालन करतो त्यावेळेला त्याच काय म्हणतात? विष्णू असे नाव प्राप्त होत. सृष्टी उत्पन्न केली कोणी नाही. सृष्टी उत्पन्न खरी कोणी केली? ईश्वर आहे. पण सृष्टी उत्पन्न करणार म्हणून त्याला लोक काय म्हणायला लागले? सृष्टीचं पालन कोणी केलं? ईश्वर आहे. पण सृष्टीचं पालन करतात म्हणून लोकांनी त्याचं काय नाव ठेवलं? बरोबर आहे ना, विष्णू ठेवलं. आता पुढे काय येणार आहे? सृष्टीचा पालन, सृष्टीचा विध्वंस करणारा कोण? ईश्वर. मग त्याचं नाव काय ठेवणार आहे? अरे हे कोणाचे खेळ आहे? नाही,
ईश्वरी एकच आहे. हे आपले खेळ आहे आपल्या मनाचे. काय हे कोणाचे खेळ आहे? हे आपल्या मनाचे खेळ आहे ना. हवं बदला हा उत्पन्न करणार, हा पालन करणार, हा प्रध्वंस करणार. आपण त्याची नावं ठेवली ना. आपण या जगामध्ये नसतो तर तो ईश्वरच्या ठिकाणी ईश्वरच राहिला असताना काही न करणारच आला. ही व्याज कधी आली? ईश्वराने आपल्याला उत्पन्न केले. अरे बाबा ईश्वर आहे, तुला कुठे दुर्बुद्धी झाली जे आम्हाला उत्पन्न करायची इच्छा झाली तुला? जर तू आम्हाला उत्पन्नच केलं नसतं, तुकाराम महाराजांनी हे प्रश्न विचारले अभंगामध्ये. मिळतील तुम्हाला पाहिलं तर. सगळं पाठ करणं काही शक्य नाही, आपण काही गाथा बोलते नाही. तर ईश्वराने सृष्टी केली नसती तर पालन करण्याचा संबंध नाही आला असता. ईश्वराने सृष्टीचा विध्वंस केला असता. विध्वंस केला नसता तर काय बिघडलं असतं? उत्पत्ती केली नसती तर काय बिघडलं असतं? पालन केलं नसतं तर काय बिघडलं असतं? पण त्याने उत्पत्ती केली म्हणतो कोण होतो? ब्रह्मदेव. त्याने स्थिती केली म्हणून कोण होतो? तो ईश्वर. कोण होतो? विष्णू. त्याने विध्वंस केला म्हणून त्याचंच नाव काय होतंय? पण करणारा कोण? एकच ईश्वर. झालं. सर्व जीवांना दुःख देऊ नये, सुखच द्यावे हा पालन शब्दाचा अर्थ नाही. मग काय? तर ज्याप्रमाणे कुटुंबातील एखादा मुलगा वेद शास्त्र अध्ययन करेल ते त्याचे नाव काय होत? पिता होता. बरोबर आहे. त्याचे कौतुक करून त्यास सुख देतो कोण? मुलगा. वेदशास्त्र अध्ययन करील असे आज नाही बरं का. वेदशास्त्राचं अध्ययन केलं तर आई बाप त्याला चांगलं मानत नाही. ते आमच्या जवळ जेवण सांगतात माझा मुलगा देवदेव करतोय. देवदेव करतोय म्हणजे काय? देवदेव करतो म्हणजे काय? देवदेव करणं म्हणजे वेडा होणं. वेडा होणं म्हणजे काय? वेडा होणं म्हणजे काय? संस्थानामध्ये प्रेरणा होते की मी शिकेन, मी काही डॉक्टर होईन, मला मोठी नोकरी मिळेल, मला मोठा पगार मिळेल, मग मला मी काय नक्षत्र सारख्या सुंदर नटी सारख्या एखाद्या मुलीशी लगीन करेन, मग मला पुत्र होतील, मग पुत्रानं काय करेन? डॉक्टर करेन, इंजिनियर करेन, अमेरिकेमध्ये पाठवीन. आता हे करता येणार नाही. अमेरिका लोक सगळ्या आपल्या लोकांना आकलून काढते. डॉक्टर साहेब वाचतायत की नाही? HB1 हिसाब आहे ना. चला तुम्ही जावा तुमच्या भारतामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी करल्या केल्या तर तुम्ही चांगले. आणि या जर गोष्टी कराव्याच्या तर मला वाटत नसेल तर तुम्ही वेडे. तर देवदेव करणं म्हणजे काय? वेडेपणाचं लक्षण आहे. ठीक आहे. मग माझ्या मुलाच्या या वेडेपणामधून तुम्ही बाहेर काढा आणि त्याला संसाराची प्रवृत्ती होईल असं त्याला कोण सांगते? आई. कोणाला सांगते? मला सांगते. म्हणजे एका वेड्याला काय सांगते की माझ्या मुलं वेड्या मुलाला दुरुस्त करा. चुकीचं केलं सांगितलं. एक वेळा माणूस झालेला आहे त्याला सांगायचंय की माझा मुलगा वेडा झालेला आहे, त्याला दुरुस्त करा. वेडा दुसऱ्या वेड्याला दुरुस्त कसं काय करायचं?
करू शकेस का? नाही करू शकत. वेळच चालवतात है ना. तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही शॉपिंग केलं पाहिजे आहे ना. तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही ड्रायव्हर केलं पाहिजे, तुम्ही बाहेर अन्न खाल्लं पाहिजे, तुम्ही हातात हात घालून फिरलं पाहिजे आहे ना. रस्त्यामध्ये फिरले पाहिजे, तुम्ही काय केलं पाहिजे, डान्स केला पाहिजे. बरोबर आहे ना. हे करणं म्हणजे तुम्ही व्यवहारासारखं वागणं असं आहे. असं कसं करणार. आता ज्यावेळेला गंभीर झाल्यानंतर आपण ह्या गोष्टी आपण करू शकत नाही. मर्यादा हा आपला स्वभाव झालेला असतो. कशामुळे आपण वाचलेले आहोत, शिकलेले आहोत, गुरु केलेले आहोत. त्याच्यामुळे मर्यादा पाळणं हे आपण महत्वाचं ठेवतोय. अमर्याद जीवन जगणं हा आमचा धर्म नाही हे आपण त्या लोकांना सरळ सांगायचं. आम्हाला ह्याच्यामध्येच आवड होते. आम्हाला तुमच्या सिनेमामध्ये, आम्हाला तर तुमच्या ह्याच्यामध्ये रोमांस मध्ये कशामध्ये आम्हाला आवड नाही. आम्ही संसारी आहोत, संसाराचे कार्य करतो. तरी पण गुरु मिळाल्यामुळे आम्हाला आमच्या संसाराला एक वेगळं वळण लागलेलं आहे, जे आम्हाला आमच्या कल्याणापर्यंत घेऊन जाईल. आणि तुम्ही ज्या करणं उत्सुकतेकडे झाल्यानंतर तुम्ही दुःखाच्या समुद्रामध्ये डुबल्याशिवाय राहणार नाही. प्रासंगिक तुम्हाला सुख मिळालं असेल हे तुम्हाला कळत आहे. आणि हे जर तुम्हाला कळलं नसतं तर तुम्ही असे वळले नसते की याच्यामध्येच सुख आहे, याच्यामध्येच आनंद आहे. स्वामीजी सांगतात ते बरोबर आहे. त्याच मार्गाने आपण गेलो तर आपण परमसुखाकडे जाऊ. अजूनही मी तुम्हाला सांगत राहणार आहे. कुठवर आहे बघा. एखादा मुलगा एखादा मुलगा भ्रात्य असेल है ना. भ्रात्य का अर्थ काय, नियम वगैरे न पाळणारा है ना. नियम न पाळणारा, आई वडिलांना मान न देणारा, ज्याला आपल्या भाषेमध्ये, मराठवाड्याच्या भाषेमध्ये मोखार काय म्हणतात, मोखार, जो कोणाचाच काही मानायला तयार नाही, उत्सुक वाटतं ते त्याच्या मनाप्रमाणे करणार आहे. भ्रात्य असेल तर त्या शिक्षा करून दुःख देतो कोण, वडील. त्याचप्रमाणे पुत्राच्या कृत्यानुसार त्यांना सुख दुःख देणे हे जसे कुटुंबी पुरुषाचे पालन कर्म आहे का, त्याच्या कृत्याप्रमाणे त्यांना सुख दुःख देणे हे कुटुंबी पुरुषाचे पालन कर्म आहे. त्याचप्रमाणे जीवाच्या भूतकर्मानुसार त्यांना सुख दुःख आणि भोगाची प्राप्ती करून देणे हे जगताचे पालन. त्यात ईश्वराचे कुटुंब मोठे एवढेच काय ते अधिक आहे. ईश्वराचं कुटुंब मोठं ना, तुमचं राजा, राणी, राजकन्या आणि युवराज एवढेच कुटुंब, राजकुमार एवढेच कुटुंब झालं. पण परमेश्वराचं कुटुंब मोठं आहे. अनंत जीव त्याने निर्माण केलेले आहेत, त्यांचं पालन करणं, त्यांना सगळ्यांना सुख दुःख देणं. तर त्यांच्या कर्माप्रमाणे तो ईश्वर प्रत्येकाला सुख दुःख देत असतो. आणि ह्यालाच पालन म्हणतात. त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांच्या वाट्याला सुख दुःख देणं यालाच काय म्हटलेलं आहे, पालन म्हटलेलं आहे. घड्याळाकडे लक्ष ठेवा. जगताचे पालन म्हटले. त्यात ईश्वराचे कुटुंब मोठे एवढेच काय ते अधिक आहे. त्याप्रमाणे ईश्वरात जगत संहाराचा संकल्प होतो. बस, खूप झालं, खूप झालं, संपली. आता या जगाला काय करायचं, नष्ट करायचं. तुम्ही पाहिलेत का, तुमच्या घरामध्ये पत्ते नसतीलच ना, पण पहिल्यांदा कुटुंबाच्या घरामध्ये पत्ते असायचे, पत्ते खेळायचे. ते पत्त्याचं घर
असं करून मुलं बनवायची. बरोबर आहे. आणि त्या मुलाला राग आला की काय करतो, असं त्या मुलाला राग आला की काय करतो, एक लाथ मारतो आणि काय करून टाकतो, पाडून टाकतो. किल्ले बनवण्याचे का, इथे समुद्र किनारा नसल्यामुळे लोक वाळूचे किल्ले बनवायचे. काय बनवायचे, वाळूचे किल्ले बनवायचे. तर वाळूचे किल्ले बनवायचे, मेहनतीने बनवायचं. डोक्यात सनक आली, हे पाहायचं आणि सगळं करून टाकलं. बरोबर आहे. तशी सुद्धा ईश्वराला सनक आली, बंद झालं, खलास करायचं आहे ना. हे झालं की त्याचा ईश्वरा जगत संहाराचा संकल्प होऊन तो जगताचा संहार करतो. बरोबर आहे. त्यावेळी त्यास शंकर असे नाव प्राप्त होते. झालं ना. त्या ईश्वराचं नाव काय होतं, शंकर असं नाव होतं. मंदबुद्धी पुरुषात एखाद्या भयंकर दुःखाच्या प्रसंगी ईश्वराच्या घरी न्याय नाही. आपण म्हणतो वडील वारले, देवा बरं नाही केलंस, देवा बरं नाही केलंस. मुलगा वारला की देवा बरं नाही केलं, मी तुझं काही वाकडं केलं नाही, आयुष्यभर देव देव केलं, तुझं नाव जपलं, पटी दिली, सगळं काही केलं, सेवा केली, सगळं काही कीर्तनात गेले, प्रवचन केलं, सगळं केलं, काही वाईट केलं नाही, काही कोणाचं वाईट चिंतलं नाही. मग माझंच तू वाईट का केलंस, देवा बरं नाही केलं, है का. असंच बोलतात की काय, बाया असंच बोलतात की नाही, असंच बोलतात, देवा तू बरं नाही केलंस. बरोबर आहे. मंदबुद्धी पुरुषात एखाद्या भयंकर दुःखाच्या प्रसंगी ईश्वराच्या घरी न्याय नाही. मी आज पाहतो कोणाचा घातपात केला नाही, खोटे बोललो नाही, कोणते पाप केले नाही, असे आता ईश्वर मला भयंकर दुःखात लोटतो, यास काय म्हणावे अधोरेखा करतो. हे सगळ्यांचं म्हणणं आहे, काय म्हणावे असे वाटते. परंतु पूर्वजन्मीच्या पातकाचे जरी आपल्या ज्ञान नसले, पूर्वजन्मामध्ये तू पातक केलं हे तुला माहित आहे का, नाही है ना. पण तुला जरी माहित नसलं तर ईश्वराने काही लिहून ठेवलेलं नाही का. ईश्वर लिहून ठेवतो ना, तू काय केलंयस काय नाही केलंयस तर, है ना. मग त्याप्रमाणे तो दुःख देतो तुला. मग तुला जे सुख प्राप्त झालंय किंवा तुला जे दुःख प्राप्त झालेलं आहे, याला कारण कोण, याला कारण कोण, याला मीच कारण आहे, माझी कर्मच कारण. बरं, आपलं तत्वज्ञान हे आपल्याला सांगतोय की तुमच्या सुखास तुम्हीच कारण आहात आणि तुमच्या दुःखाला तुम्हीच कारण आहात. बरोबर आहे ना. आणि देव कारण नाही. तुम्ही जे काही केलेलं आहे त्याची फळं मात्र देव देतो, कारण त्याच्या घरी नोंद असते. बरोबर आहे. तुम्ही पाप केलं तर तुम्हाला जेलमध्ये टाकतो, आणि तुम्ही पुण्य केलं तर तुमचा सत्कार होतो, तुमचा जय जयकार होतो, लोक तुम्हाला भेटायला येतात, लोक तुम्हाला फळं देतात, लोक तुम्हाला पैसे देतात, तुमचं कार्य चांगलं आहे, हे घ्या पैसे, वरचा मजला बांधतायत का, आणखी काय, त्याचं काही समजू नका, हे घ्या असं काय म्हणतायत लोक, काय करतात ना. तुमचं चांगलं कार्य असेल तर लोक मदत करायला तयार होतात, तुमचं कार्य चांगलं नसेल तर लोक मदत करायला तयार होत नाही, उलट तुमचा राग करतात, तुम्हाला मारायला येतात. हे दुःख कोणामुळे, तुमच्याच कर्मामुळे. आणि हा हे सगळं होण्याचं सगळं समजण्याचं महत्वाचं काम आहे आपलं.
मग आपण देवाला दोष देणार नाही. देवा तू माझं बरं केलं नाही, देवा तू माझं चांगलं केलं नाही, मी सगळं तुझं केलं पण तू मला असं दुःख का दिलं, हे देवाला आपण दोष देणार नाही. मग तुम्ही काय कोणाला दोष देणार? माझं कर्म काय करणार? काहीतरी मी तुम्ही अनुमान लावला की मला एवढं दुःख होत आहे, याचा अर्थ मी काय पूर्वजन्मामध्ये काहीतरी मोठी पाप केलेली आहे. आपला धर्म हे आपल्याला समजावून सांगतो. का झाड जाणे जे फुले, का मानत जाणे जे बोले, भोगे जाणे जे पूर्वजन्मीचे. माऊली सांगतो झाडाचं फुल लावून त्याचं झाडाचं ओळख कळते. आणि आपलं पूर्व पाप असेल पुण्य असेल तरी आपल्याला इथे ह्या जन्मात भोगावंच लागतं. भोगावंच लागतं ना, पर्यायच नाही. पण ते कर्म आपलं आहे समजून घ्या. मला जो त्रास होतो आहे हे दुसऱ्या कोणा त्रास देणारा नाहीये, हे माझंच कर्म आहे. आणि मला जे सुख मिळतोय, मला जो सन्मान मिळतोय, हे माझंच कर्म आहे. काय जन्मोजन्म्यामी बहु पुण्य केले, देवा या विठ्ठले कृपा केली. आपल्याला या जन्मामध्ये समजत आहे, काय समजत आहे की विठ्ठलाने मला माझ्यावर कृपा केली आहे. विठ्ठलाने कृपा केली म्हणजे काय? मला गुरु दिला. नुसतं गुरु दिला तर त्याला फळं द्यायचं आणि त्याचे पैसे द्यायचे, नमस्कार करायचं निघतं नाही. गुरु तुम्हाला काय करतोय? सांगतोय, वेदांत शिकवतोय, उपदेश शिकवतोय, राहण्याचं जीवन सुंदर करण्याचं मार्ग दाखवतोय. हा सगळं देवाची कृपा आहे ना. पण ही देवाची कृपा माझ्यावर का म्हणून झाली असा जर विचार केल्यानंतर अनुमानाने सांगतोय की पुण्य केल्याशिवाय सुख नाही आणि पाप केल्याशिवाय दुःख नाही. माझ्या वाट्याला सुख आलेलं आहे तर मी पूर्वजन्मामध्ये काय केलेलं? पुण्य केलंय. तुकाराम बुवा काय म्हणतात? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. एक जन्मात नाही, आम्ही अनंत जन्मामध्ये पुण्य केलेले आहे. तेव्हा या विठ्ठलाने आम्हाला ही बुद्धी दिलेली आहे, तेव्हा या विठ्ठलाने आमच्यावर अनुग्रह केला, कृपा केलेली आहे, दया केलेली आहे. आम्हाला गुरु मिळवून दिला. नुसतं गुरु मिळवून दिला नाही तर त्याच्यामध्ये उपदेश मिळवून दिला. उपदेश ग्रहण करण्यासाठी बुद्धी दिली. तो बुद्धीमध्ये निश्चय करवला. हे सगळं कोणी केलंय? विठ्ठलाची कृपा. पण ही विठ्ठलाची कृपा, विठ्ठल हा माणूस, विठ्ठल हा देव हा अत्यंत कठोर आणि निर्दय आहे. गुरुजन्मी सुकृते थोर केली ती आजी फळाची आहे. परमानंदू आजी माणसी भेटी झाली या संताशी. सरळ अर्थ सोप्या भाषेमध्ये सांगतात. पूर्वजन्मामध्ये भरपूर पुण्य केलं म्हणून पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती आज आमच्या आज परमानंद मनामध्ये आहे. कशामुळे आहे तर आज तुमच्यासारख्या साधूची भेट झाली आहे. आज जो परमानंद माझ्या मनामध्ये आहे, माझ्या जीवनाला जे आनंद आलेला आहे, माझ्या जीवनामध्ये सुख आलेली आहे ना, हे केवळ आणि केवळ काय? पूर्वजन्मामध्ये मी पुण्य केलेले आहे ना. या आश्रमाशी संबंध येणं, या आश्रमामध्ये संबंध येऊन सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी उपदेश, सेवा करायची बुद्धी होणं, सेवा करायची बुद्धी होऊन सुद्धा काहीतरी उपदेश मिळणं, काहीतरी उपदेश मिळून सुद्धा आपल्या जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये सुख येणं, ह्या सगळ्या गोष्टी पूर्वजन्मामध्ये केलेल्या पुण्याशिवाय असत नाही. बरोबर आहे? बोला. कोटी जन्मापासून मी पुण्य केलेली आहे, त्याच्याशिवाय या जन्मामध्ये मला सुख मिळणार नाही. बरोबर आहे? तर पुढे चला. पूर्वजन्मामध्ये तुम्ही पुण्य केलंय का पाप केलंय हे तुम्हाला ज्ञान नाही.
पण ईश्वराने हिशोब ठेवलाय. तरी सर्वज्ञ ईश्वरास असते आणि तो सत्य संकल्प आहे. म्हणून लहान मुलाने चोरून खाल्ले असता आई ज्याप्रमाणे त्या मुलाच्या हातास डाग देऊन म्हणते, त्या दुःख देऊन त्याचे पालन करते. मला नाही माहिती आई खरोखर डाग देते नाही देणार. एवढी आई कठोर असू शकते. मारते फळाफट देत असेल किंवा आपटत असेल, पण एखादी सवत असेल तरच डाग देत असेल. बरोबर आहे ना? ती त्याची आई सावत्र आई असेल तरच डाग देईल, नाही तर आपल्या काळजाच्या तुकड्याला ती डाग देणं शक्य नाही असं माझं मत आहे. त्याच्या मुलाच्या हातात डाग देऊन म्हणजे त्या दुःख देऊन त्याचे पालन करते. त्याप्रमाणे पूर्वकर्माप्रमाणे जीवास सुख दुःख देण्याची व्यवस्था करून ईश्वर जीवाचे पालन करतो. अधोरेखाकार आहे. पूर्वजन्मात तुम्ही जशा तऱ्हेने कर्म केलेली आहे त्याप्रमाणे या जन्मामध्ये सुख दुःख देण्याची व्यवस्था करून ईश्वर काय करतो? जीवाचे पालन करतो. त्या उपासकाच्या उपासना बलाने ईश्वरास असा संकल्प उत्पन्न होतो की रामकृष्ण नावाची श्याम सुंदर मूर्ती सर्वात प्रतीत व्हावी अशा संकल्पाने विशेष नामरूप ईश्वराचे ठिकाणी रामकृष्णादी नावाची पितांबरधारी श्याम सुंदर अशा आकाराची मूर्ती केवळ संकल्पनाने उत्पन्न होते, म्हणून ती शरीरे पूर्वकर्माधीन नाही. काय कोणी सांगितलं? शिष्य सांगतोय. काय सांगतोय? जर उपासकाच्या उपासनाने मला आठवत आहे की तुम्ही ते संजय फड आणि मचक्र या तीन मूर्ती तुम्ही, मी आलो होतो त्यावेळेला जिथे तिथे म्हणून अर्जुन महाराजांचं कीर्तन असेल त्या वेळेला तुम्ही तिथे तिथे जायचे. दिंडीत सांगितल्यानंतर दिंडीमध्ये जायचे, सेवा करायची. तर हे जी तुम्ही उपासना केलेली आहे, ताईंनी पण चाललेल्या आहेत, आताही चालतात, तेव्हा ही जी तुम्ही उपासना केलेली आहे कोणाची? परमेश्वराची, भगवंताची. या उपासनेची नोंद केली जाते की नाही? या उपासनेची ईश्वराला आठवण असते की नाही? असते ना, बरोबर आहे. मग देव कृतज्ञ आहे का कृतज्ञ आहे? कृतज्ञ आहे. मग या उपासना आधीच फल देव तुम्हाला देणार की नाही देणार? देणार, बरोबर ना. मग देव तुम्हाला फळ देण्याचं काय, कसं फळ देईल? आपण केलेले उपासना. तो तुम्हाला तुमच्यासाठी एखादा सद्गुरू आणून देईल ना, काय? आणि तुम्हाला जी इच्छा आहे उपासनाच्या पुढे नेण्याची, ईश्वराची इच्छा आहे, ती तुमची आणि ईश्वराची इच्छा एक झाल्यामुळे ईश्वर तुम्हाला पुढे पुढे घेऊन जाईल. हे समजतंय का? समजतंय का? तसे तुमची उपासना भक्तीमध्ये पुढे पुढे जाऊ पाहते. तर मग तुमच्यासाठी श्याम सुंदर रामाची मूर्ती तू उत्पन्न करेल.
किंवा कृष्णाची मूर्ती तू उभा करेल, कशाने, कशी उभे, पंचमहाभूताने, मग स्वतःच्या संकल्प, हे लक्षात आलं का? मग आता रामकृष्णाची शरीर ही ईश्वराच्या संकेताने झालेली आहे, संकल्पाने झालेली आहे, पंचमहाभूताची नाही, हा निर्णय झाला. बरोबर आहे. पुढे बघा, त्याच उपासकाच्या, मिळालं का, त्याच उपासकाच्या उपासना बलात ईश्वरास असा संकल्प उत्पन्न होतो की रामकृष्णाजी नावाची श्यामसुंदर मूर्ती सर्वात प्रतीत व्हावी. अशा संकल्पाने विशेष नामरूपातील नामरूपरहित विशेष नामरूप ईश्वराचे ठिकाणी आहे ना, रामकृष्णाजी नावाचे पितांबरधारी श्यामसुंदर अशा आकाराची मूर्ती केवळ संकल्पाने उत्पन्न होते, म्हणती शरीर पूर्वकर्माधीन, पाप पुण्याच्या अधीन नाही. कसं वाटतंय? बरोबर वाटतंय की अधोरेखा करा एवढ्या भागाला. आता मी काही गोष्टी तुम्हाला सांगतो. तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धि योगं तं येन मामुपयाति तेषामेवानुकंपार्थं अहम अज्ञानजं तमं भासयामि ज्ञानदीपेन भास्वता. काय सांगतात की हे जे अतिशय प्रेम भावाने मला जे भजतात, त्याच्या माझ्याशी सतत जोडलेले जातात, सतत युक्ताना भजता प्रीतीपूर्वक, त्यांना मी काय देतोय, ददामी बुद्धी योग, अशी बुद्धी देतो की ज्याच्यामुळे ते काय करतात, माझ्या ठिकाणी येऊ देतात. त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या मनामध्ये असणारा जो अज्ञानाचा जो अंधकार आहे, त्या अंधकाराला मी काय करतो, ज्ञानाच्या रूपाने, चमचमणाऱ्या ज्ञानाच्या रूपाने त्यांच्या हृदयातील अंधकार मी नष्ट करतो. आता स्वतः करतो का? तुम्हाला कधी त्याचा अनुभव आलाय का? ईश्वर स्वतः जवळ तुमच्या जवळ बसलाय आणि तो तुम्हाला काय करतो, उपदेश करतो, असं दिसतंय का? नाही. त्याने संकल्पाने स्वामीजी राहू आहे ना तुमच्यासाठी. मी कशाला करू? माझे माणसं आहेत ना. स्वामीजीला काय करतो, पाठवतो त्यांच्यासाठी. असं उभा केला तो तुम्हाला मिळाला, तो तुम्हाला काय करतोय. आता मानलं तर काय करतोय, स्वामीजी उपदेश करतोय. मानलं तर आम्ही जी काही उपासना केलेली आहे, भक्ती केलेली आहे, जे परमेश्वराचा प्रचार केलेला आहे, परमेश्वरासाठी जीवन समर्पण केलेलं आहे, त्याचं फळ म्हणून ईश्वरच आपल्याला काय करतोय, शिकवतोय. आणि आपल्या जवळ ये 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 म्हणून तो जीव आणि आपल्यामधलं अंतर कमी करतोय. हे मनातल्या सगळ्या कल्पना आहेत, आपल्या मनातल्या भावना आहेत की ईश्वरच आपल्याला बोलवतोय की ये ये, जवळ ये, जवळ ये. ईश्वराशी एकरूप होणं आहे म्हणजे काय, मायेने आलेली जी विशिष्टता आहे, हे विशेष रूप टाकून देणं, तेव्हा तुम्ही ईश्वराच्या काय जवळ याल. झालं. मग तुम्ही जर उपासना करत असाल तर ईश्वराचा संकल्प होतोय आणि रामकृष्ण नावाची तुम्ही ज्ञानाकडे जायचं असेल तर गुरु देईल तुम्हाला. आणि तुम्हाला जर भक्तीकडे जायचं असेल तर श्यामसुंदर मूर्ती सर्वात प्रतीत व्हावी
अशा संकल्पाने विशेष नाम रूप रहित ईश्वराच्या ठिकाणी रामकृष्णादी नामाची पितांबरधारी श्यामसुंदर अशा आकाराची मूर्ती केवळ संकल्पाने उत्पन्न होते. म्हणून ती शरीरे पूर्व कर्म अधीन नाही, पाप पुण्य अधीन नाही. अधोरेखा केलं की काय? मध्यस्थ म्हणतोय काय ते बघूया. वेळ आहे का बघा. 5 मिनिटं. हा झाला का? हा 5 मिनिटं. बरं, बाळासाहेबांचं म्हणणं आहे की 5 मिनिटं सांगत राहा. मध्यस्थ म्हणतोय अहो त्या रामकृष्णादिकांची शरीरे कर्माधीन नाही. हे तुमचं म्हणणं बरोबर. कोण म्हणतोय? मध्यस्थ म्हणतोय रामकृष्णादिकांची शरीरे कर्माधीन नाही असं म्हणणं बरोबर नाही. 2 वेळेला नाही आलाय ना, त्याचा अर्थ कर्माधीन आहे असंच म्हणणं आहे. त्याचा अर्थ काय? रामकृष्णादीची शरीरे पण कर्माधीनच आहेत नाहीत असे म्हणणे बरोबर नाही. म्हणजे कर्माधीनच आहेत. कारण त्यांच्या शरीरापासून साधू पुरुषांना सुख होतं की नाही? होत ना. रामकृष्णादीच्या शरीरापासून साधू पुरुषांना सुख होतं की नाही? राक्षसांना दुःख होत ना. हे प्रसिद्ध आहे. आणि जो ज्याच्या सुखदुःखाचा काय हेतू आहे तो त्याच्या पुण्य पापाने रचित असतो ना. आमच्या सुखाचा हेतू काय? पुण्य पापाने रचलेला आहे. आणि आमच्या पापाचा हेतू काय? आमच्या दुःखाचा हेतू काय? आपण म्हणतो ना की दोघं जोडपं मोटरसायकलवरून आलं है ना, आणि त्या गेट जवळ आल्यानंतर त्याने थांबवली गाडी. आणि बायकोला काय सांगितलं? काय सांगितलं? तू जा है ना. मग ती बायको गेली. तिने बरोबर आणलेली फळं स्वामीजीला दिली. भगवंताचं दर्शन घेतलं है ना. स्वामीजी जवळ आपली काही अडचणी असल्या त्या सांगितल्या. स्वामीजीचा आशीर्वाद तिला मिळाला. आणि त्या गधड्याला काय झालं? तो बाहेरच राहिला. त्याला ना देवाचं दर्शन झालं है ना, आणि त्याला ना काय झालं? स्वामीजीचे आशीर्वाद मिळाले. जीवनामध्ये काही आनंदाचा अंश याच्या वाढेला आला नाही. याच कारण सांगा. याचं कारण याचा अर्थ हेच आहे की या बाईने पूर्वजन्मामध्ये पुण्य केलेलं आहे ना. म्हणून साधू संतांचं दर्शन केल्यानंतर तिला सुख होत आहे ना. आणि त्या माणसाच्या अंतःकरणामध्ये पूर्वजन्मामध्ये पाप आहे म्हणून त्याला साधू संतांचं देवाचं दर्शन घ्यावंसं वाटत. मी दारू पिणार आहे ही पाप भावना आहे की नाही है ना. मग त्याला देवाचं दर्शन होणार नाही, घ्यावंसं वाटणार नाही. साधूचं दर्शन घ्यावं, कारण ती पाप आहे ना ती त्याला ते कर्म करून देत. आणि ज्यावेळेला मनामध्ये पाप भावना नसते तर ते सरळ जाते. स्वामीजी कुठे आहेत? इकडे आहेत का? तिकडे नाही, इकडे आहेत का? जात येते, पाया पडते, फळं देते, काय असेल तर पेटीत पैसे टाकते, आशीर्वाद देते, गोड बोलते. बरं वाटतं स्वामीजी तुम्हाला भेटल्यानंतर आनंद वाटतो, बरं वाटतं. कसं तुला आनंद का वाटतो माहित नाही पण आनंद वाटतो. मग तुझ्या नवऱ्याला का वाटतं माहित नाही पण त्याला यावं असं वाटत नाही. आता आपल्याला समजतं की हिने पुण्य केलेलं आहे आणि त्याने पाप केलं, बरोबर आहे. तर काय सांगतोय जो ज्याच्या सुखदुःखाचा हेतू तो त्याच्या पुण्यपापाने रचित असतो. असा वेदांताचा सिद्धांत अधोरेखा करा.
त्यावरून रामकृष्णादिकांच्या शरीरास त्यांचे स्वतःचे कर्म कारण नसले, स्वतःचे कर्म कारण नाही, मंजूर आहे, त्यांचं स्वतःचं कर्म कारण नाही, ही गोष्ट मंजूर आहे, तरीही साधू व असाधू पुरुषाचे कर्म त्यांच्या शरीरात कारण आहे. कारण साधू आहे ना, साधूना त्या तुझं शरीर पाहिल्यानंतर आनंद होतो की नाही, आणि दुष्टानं तुझं शरीर पाहिल्यानंतर काय होतोय, त्रास होतो की नाही. कोणाचं? रामकृष्णादिकाचं शरीर पाहिल्यानंतर कंस, जरासंध, शिशुपाल यांना त्रास होत होता की नाही, आणि गोपीला आनंद होत होता की नाही. तर हे कारण काय तर बोलताय, तरीही साधू आणि असाधू पुरुषांचे कर्म त्यांच्या शरीरास कारण होते. अधोरेखा करा. ओके, असे असतात अवतार शरीरे पुण्य पापाधीन नाही असे म्हणणे योग्य नाही. अधोरेखा करा. कच्चा गुरुचा चेहरा नाही. तुमचा स्वतःचा कर्माधीन नसेल, पाप पुण्याच्या अधीन नसेल, पण दुसऱ्याच्या पाप पुण्याच्या अधीन तुमची शरीर आहेत. याचं कर्म चांगलं म्हणून तुझ्यामुळे त्याला सुख होतं, याचं कर्म वाईट म्हणून तुझ्यामुळे त्याला काय होतंय, पाप होतंय. बरोबर आहे. दुसऱ्याची कर्म रामकृष्णादिच्या शरीराला कारण आहेत की नाही आहेत असं विचारलं कोणी मध्यस्थाला. बरोबर आहे. इथवर आपण थांबूया.